आलो आहे गावी. बसमध्ये तर इतकी मरणाची गर्दी होती रे बाबा, श्वास घ्यायला सुद्धा जागा नव्हती. आणि वाट बघत बघत बसची बराच वेळ थांबलो आम्ही गोंद्यामध्ये. शेवटी पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर बघा मला दिसले पेरू तोडले आणि बसली मी खायला. कारण पेरू म्हणजे आपला आवडता विषय. आणि पेरू तर माझ्या आईकडे 12ही महिने लागतात. पावसाळ्यामध्ये पण लागतात आणि आता दिवाळीच्या सीजनमध्ये पण लागतात. बरेच असे पिकलेले आहेत. माकडसुद्धा तेवढेच येतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मी गावाला आली होती, त्यावेळेस मी हा अद्रक लावला होता. आईने हळद लावला. इथे ते अडूचे पानं दिसते आहेत, ते मी एका पावसाळ्याला लावली होती. आणि जो पारिजातचं झाड दिसतो तो सुद्धा मीच लावली होती. रुद्रांश वगैरे तर खेळण्यात मग्न आहेत. आणि इकडे महिला मंडळाची महत्त्वाची मीटिंग बसली आहे म्हणून रस्त्याने जाता जाता हे सुद्धा आले बसायला. तर आम्ही घरचे आहोत आणि बाहेरच्या 1-2 जणी, आणि संध्याकाळी सुद्धा बसायला आले होते. म्हणजे माझ्या इकडे कोणी ना कोणी येतच असतो. एकटे दुकटे असे कधीच राहत नाही. आणि इथे बघा हे आहेत धान. आता मळणी वगैरे झालेली आहे, हार्वेस्टरने केली होती. तर सुकवलं धान आणि जे वरचं सुकलेलं होतं ते पोते भरायचं काम चालू आहे. तर इथे बघा, हे बघा पेरूचं झाड, लालगाव्याची पेरू आहे आणि खूप टेस्टी अशी आहे. आणि इथे वडीची पानं म्हणजे बर्माराक्षाची पानंसुद्धा आहेत. मग संध्याकाळी आम्ही खवा आणला होता माझ्या भावाने, तर त्याचे गुलाबजाम बनवले. नॉनव्हेज होता म्हणजे चिकन होता. तर चिकन न खाणाऱ्यांसाठी फ्लावर बटाट्याची भाजी होती जी मी केली होती.